हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी हे ग्रीन कलरचं डबल लेअरचं 3D इफेक्ट देणारं फ्लावर तुमच्यासाठी घेऊन आली आहे. अतिशय काही मिनिटांमध्ये बनवून रेडी होणारं हे फ्लावर आहे. तर मी ग्रीन कलरचं फ्लावर का बनवलं आहे आज, तर याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की भेटेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला मटेरियलची लिंक दिलेली आहे. अतिशय सुंदर हे फ्लावर शेवटपर्यंत नक्की बघा. कुठलीही स्टेप मिस करू नका, जेणेकरून तुम्ही हे पूर्ण फ्लावर अतिशय आरामात बनवू शकाल. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. तर बघा, आपल्याला लागणारे एक यान, हे आपण कुठला पण कलर यूज करू शकतो. नंतर आपलं 4 मिलीमीटरची हुक, आपली सीझर आणि आपली टपेस्ट्री निडल. बघा, सुरुवात आपण कशी करणार आहोत. आपण मॅजिक रिंग बनवायची आहे. मॅजिक रिंगसाठी परत बघा, आपण असं फक्त हा यान असा फोल्ड करायचा आहे. इथे एक सर्कल बनवायचं आहे. सर्कलमध्ये आपण आपली जी हुक आहे ती खालच्या बाजूने अशी इन्सर्ट करणार आहोत आणि आपला जो यान आहे तो असा हुकवर घेऊन एक चेन आणि 2 चेन, तर अशा आपण इथे 2 चेन बनवून घ्यायच्यात. तर ही आपली मॅजिक रिंग इथे तयार झाली आहे. आता आपण यान ओव्हर करून या सर्कलमध्ये इन्सर्ट करायचं आहे. परत यान याच्यामध्ये पकडून असं ह्या तिन्ही लूप्समधून आपण एकदाच यान काढायचं आहे, म्हणजे आपला हा हाफ डबल क्रोशे स्टिच इथे तयार झाला आहे. तर इथे आपला हा पहिला हाफ डबल क्रोशे स्टिच तयार झाला आहे. परत बघा, तुम्ही मुवमेंट्सकडे लक्ष द्या. मी थोडं स्लो सांगायचा प्रयत्न करत आहे, कारण मला खूप कमेंट येत आहेत की तुमची स्पीड खूप जास्त असते, आम्हाला थोडं समजण्यासाठी कठीण जात आहे. बघा, इथे आपले 2 हे हाफ डबल क्रोशे स्टिच तयार झालेत. परत बघा, हुक आपली आपल्याकडे फेसिंग आहे. आपण हुक अशा प्रकारे फिरवायची आहे. याच्यामध्ये हे जे आपलं यान आहे ते असं आलं पाहिजे. नंतर हे यान घेऊन आपण हुक अशी इन्सर्ट करायची आहे आपल्या सर्कलमध्ये. परत हुकमध्ये पकडून यान बाहेर काढायचं आहे. आता आपले हे 3 लूप्स जे आहेत ते आपल्या हुकवर आहेत. परत यान ओव्हर करून तिघांमधून एकदाच बाहेर काढायचे आहे. तर आपले हे 3 हाफ डबल क्रोशे स्टिच इथे तयार झाले. असेच आपल्याला इथे 6 हाफ डबल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत. हा चौथा झाला आहे, हा 5वा झाला आहे आणि हा आपला 6वा डबल क्रोशे स्टिच इथे तयार झाला आहे. आता आपण काय करायचं आहे, हे जे यान एंड आहे हे असं ओढून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जी मॅजिक रिंग आहे ही इथे क्लोज झाली. आणि जो आपला फर्स्ट हाफ डबल क्रोशे स्टिच होता, हा इथे ही चेन जी दिसत आहे याच्यामध्ये आपण असं हुक इन्सर्ट करून आणि हा जो एक्स्ट्रा यान आहे हा आपण इथे कॅरी करायचा आहे सोबतच. इथे आपण असा स्लिप स्टिच आपला बनवून घेतला, म्हणजे आपला हा फर्स्ट राऊंड इथे पूर्ण झाला. आता बघा, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, आपण करणार आहोत चेन 1 आणि चेन 2. तर चेन 2 झाल्यात आपल्या आणि सेम जागेमध्ये आपल्याला डबल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. ह्या सेमच जागेमध्ये आपल्याला डबल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. तर हा झाला आहे माझा पहिला डबल क्रोशे. बघा, पहिला डबल क्रोशे स्टिच कसा बनवायचा आहे, हुकचं जे फेस आहे ते आपल्याकडेच करायचं आहे. तशाच पद्धतीने आपण हुक अशी फिरवून घ्यायची आहे. या जागेमध्ये आपण हुक अशी इन्सर्ट केली, हुकमध्ये असा धागा लपेटून आपण बाहेर काढला. आता परत 3 धागे आपल्या ज्या हुकवर आहेत आपण यान ओव्हर करून ह्या पहिल्या दोघांमधून काढून घ्यायचे आहेत. परत यान ओव्हर करून ह्या दुसऱ्या दोघांमधून काढून घ्यायचे. तर हा आपला इथे डबल क्रोशे स्टिच तयार झाला. परत बघा, हुक अशी फिरवून घ्यायची आहे. तुम्ही मुवमेंट्सकडे लक्ष ठेवा, म्हणजे तुम्हाला जमेल. नंतर आता आपल्याकडे हे 2 जे लूप्स आहेत ते आपल्या हुकवर आहेत. आपण हुक इन्सर्ट करायची आहे. हुकमध्ये हे यान असं काढून घ्यायचं आहे. आता आपल्याकडे 3 जे आहेत लूप्स आहेत. परत काय करायचं आहे, हुक अशी फिरवून घ्यायची, यान पकडायचं आणि पहिल्या दोघांमधून काढून घ्यायची. परत हुकमध्ये यान पकडून दुसऱ्या दोघांमध्ये काढून घ्यायची. तर इथे आपले हे 3 डबल क्रोशे स्टिचेस इथे तयार झालेत. आता आपण काय करायचं आहे, चेन 1 चेन 2 2 चेन बनवल्यात आणि या सेम जागेमध्ये आपण एक स्लिप स्टिच बनवायचं आहे. तर आपली ही इथे फुलाची पहिली पाकळी तयार झाली. नेक्स्टसाठी बघा, चेन 1 चेन 2 आणि जो आपला हा नेक्स्ट आपला हा स्टिच आहे, इथे आपण परत 3 डबल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत. ह्या एक, हा दुसरा आणि हा तिसरा. चेन 2 बनवायचे आहेत आणि सेम जागेमध्ये आपण स्लिप स्टिच बनवायचं आहे. तर ही आपली दुसरी इथे पाकळी बघा, दुसरी पेटल इथे रेडी झाली आहे. अशाच आपण इथे पूर्ण हे जे आपलं फर्स्ट राऊंडचे 6 हाफ डबल क्रोशे बनवलेत त्याच्यावरती आपण ह्या सगळ्या पेटल्स अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत. ते बघा, 1 2
आणि 3 डबल क्रोशे झालेत. चेन 2 करायचे आहेत. सेम जागेमध्ये स्लिप स्टिच बनवायचं आहे. असंच आपण हे पूर्ण पाकळ्या इथे बनवून घेऊयात, मग मी तुम्हाला भेटते. तर बघा, मी इथे ही 6वी पाकळी आपली बनवत आहे. इथे मी 3 डबल क्रोशे बनवून घेतलेत, चेन 2 बनवल्या आणि इथे आपण आपला जो स्लिप स्टिच आहे तो इथे बनवून घेतला. तर आता हा आपला पहिला लेअर बघा इथे तयार झाला आहे. आपलं फुल काही असं दिसत आहे. 6 पाकळ्या आपल्या रेडी झाल्या आहेत. आता आपण जो दुसरा लेअर आहे तो कसा ॲड करायचा आहे बघा. आता इथे आपला स्लिप स्टिच बनला आहे. आता आपण थोडंसं असं हे वर्क आपलं असं पकडायचं आहे आणि इथे आपण चेन 1 2 3 चेन बनवल्यात. आता आपण काय करायचं आहे, आपल्या ज्या 2 पाकळ्या आहेत अशा 2 पाकळ्यांमधला जो गॅप आहे आपला बघा, इथे आपला जो स्लिप स्टिच आहे प्रत्येक पाकळीचा, तिथे बघा थोडंसं असं जेव्हा आपण करू तर आपल्याला हे ओळखू येईल असं करून. आणि इथे आपण हे असं मागची बाजू आपण वर्क करत आहोत बघा. इथे एक स्लिप स्टिच असा बनवून घ्यायचं आहे. परत चेन 1 2 3 चेन बनवायच्या. दुसऱ्या 2 ज्या पाकळ्या आहेत त्यातला जो हा स्टिच आहे बघा इथे वरती आलेला, इथे आपण एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. परत चेन 1 2 3 परत 2 पाकळ्या अशा बाजूला करून हा जो आपला धागा दिसत आहे इथे आपल्याला एक स्लिप स्टिच असा बनवून घ्यायचा आहे. चेन 1 2 3 इथे आपण हे स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. तर असंच हे आपण या पूर्ण राऊंडमध्ये करून घ्यायचं आहे. चेन 1 2 3 2 पाकळ्या अशा थोड्या बाजूला करून हा जो आपला धागा दिसत आहे इथे आपण स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. आता शेवटी बघा 1 2 3 आपल्या चेन झाल्यात आणि हा जो आपला सुरुवातीची ही चेन आपण इथून रेडी केली होती तिथे येऊन आपल्याला इथे असं स्लिप स्टिच इथे बनवून घ्यायचं आहे. तर बघा, ह्या मागच्या बाजूने आपलं थोडं हे असं वर्क दिसलं पाहिजे. ह्या चेन 3 अशा आपल्या सगळ्या अशा उठून दिसल्या पाहिजेत. आता आपण काय करायचं आहे, जी आपली पहिली चेन 3 स्पेस आहे ही बघा, याच्यामध्ये आपण हुक इन्सर्ट करायची आहे आणि एक स्लिप स्टिच इथे बनवून घ्यायचं आहे. आता इथे आपण चेन 1 2 आणि 3 चेन बनवल्या. आता इथे आपण ट्रिपल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. म्हणजे आपली ही जी खालची पाकळी आहे ती थोडी उंच दिसली पाहिजे, त्याच्यासाठी आपण इथे ट्रिपल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. तर ट्रिपल क्रोशे स्टिच बघा परत कसं बनवायचं आहे, यान ओव्हर एकदा, यान ओव्हर दोनदा आपण हुक फिरवून इथे असे लूप्स काढून घेतलेत. आता आपल्या ह्या ज्या 3 चेन आहेत बघा, याच्यामध्ये आपण हुक अशी इन्सर्ट करायची आहे, यान असं काढून घ्यायचं. आता आपल्याकडे 4 लूप्स झालेत. अशी आपली हुक फिरवून पहिल्या दोघांमधून यान काढायचं आहे, अशी हुक फिरवून नेक्स्ट दोघांमधून काढायचं आहे, परत हुक फिरवून नेक्स्ट दोघांमधून काढायचं आहे बघा. परत असं आपण हे इथे ट्रिपल क्रोशे स्टिच बनवून घ्यायचे आहेत. तर इथे आपण एका चेन 3 स्पेसमध्ये 5 ट्रिपल क्रोशे स्टिच बनवून घ्यायचे आहेत. तर हे 3 झाले, हा 4 आणि हा 5. हे 5 ट्रिपल क्रोशे स्टिच आपले झालेत. आता चेन 1 2 3 चेन बनवल्यात. आता परत सेम स्पेसमध्ये एक स्लिप स्टिच असा बनवून घ्यायचा, म्हणजे ही पाकळी थोडीशी मोठी आपल्याला ओळखू येईल. नेक्स्ट बघा, आता इथे आपण स्लिप स्टिच बनवून घेतलं आहे. परत इथून आपण या चेन 3 स्पेसमध्ये जंप करायचं आहे आणि तिथे एक नवीन स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. परत 1 2 3 चेन 3 बनवायच्या आहेत, ट्रिपल क्रोशे स्टिच 5 बनवायचे आहेत एकाच जागेमध्ये. तीन, हा 4 आणि हा 5. नंतर चेन 3 आणि सेम जागेमध्ये एक स्लिप स्टिच. आता इथे नेक्स्ट जे चेन 3 स्पेस आहे तिथे आपण परत एक स्लिप स्टिच बनवून अशा ह्या आपल्या पेटल्स ज्या आहेत त्या
रेडी करून घ्यायचे आहेत. तर असं आपण हे पूर्ण राऊंड कंप्लीट करूयात, नंतर मी तुम्हाला सगळ्या पेटल्स कंप्लीट करून भेटते. इथे आपले हे दुसरा लेअर पण आपला रेडी झाला आहे. शेवटी एक चेन बनवून आपला जो एक्स्ट्रा यान आहे तो आपण असा कट करून घेऊयात आणि हे 2 पेटल्सचं आपलं जे फ्लावर आहे ते इथे बनवून रेडी आहे बघा. फिनिशिंग आपण करून घेऊ. हे असं अतिशय सुंदर असं आपलं हे डबल लेअरचं एक फ्लावर आपण रेडी केलं आहे. हे आपण याचं किचन म्हणून यूज करू शकतो किंवा हेअर ॲक्सेसरीजमध्ये पण तुम्ही हे यूज करू शकता. इथे रबर बँड अटॅच करू शकता किंवा हेअर क्लिप्स इथे अटॅच करू शकता किंवा मल्टिपल याचे यूजेस तुम्ही करू शकता. कुठे ड्रेसवर तुमचा जर ड्रेस खूपच असा सिम्पल वाटत असेल, प्लेन असेल, तिथे तुम्ही हे असे मल्टिपल कलर्स यूज करून असे हे एक 3D इफेक्ट देणारे जे फ्लावर्स आहेत ते अटॅच करून त्याची एक वाढवू शकता. तर बघा हा इथे छान आपला फ्लावर बनून रेडी आहे. तर हा व्हिडिओ बघून बघा, नक्की तुम्ही हे ट्राय करा बनवण्याचं. इथे आपण एक मोती वगैरे पण अटॅच करू शकतो जेणेकरून हे फ्लावर अतिशय सुंदर अजून दिसेल. तर तुम्ही नक्की ट्राय करा बघा, खूप सुंदर दिसत आहे. क्लोजअप व्ह्यूमध्ये पण हा एक 3D इफेक्ट आपल्याला दिसत आहे. तर तुम्हा लोकांना प्रश्न पडला असेल की मी ग्रीन कलरचं फ्लावर का म्हणून बनवलं असेल, पण मला खूप लोकांनी कमेंटमध्ये लिहिलं की काय गं तू एकच एक येलो कलरमध्येच सगळे प्रोजेक्ट दाखवत आहे. तर त्याचं एक कारण असं आहे की येलो कलरमध्ये जेव्हा मी बनवत आहे तर ते असं प्रत्येक स्टिचेस आणि मी जे काही काम करत आहे ते क्लिअर ओळखू येत आहे. मग ते डार्क कलरमध्ये तेवढं छान ओळखू येत नाही, म्हणून मी आज येलो कलर न वापरता इथे आपल्या ग्रीन कलरमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर काय नाही, कोणत्या पण कलरमध्ये तुम्ही बनवा, कोणता कलर तुम्ही यूज केला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर काही जमत नसेल तर तेही कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तेही नक्की कमेंटमध्ये लिहा. तर आतापर्यंत तुम्हाला लोकांना समजलंच असेल की मी सगळ्या कमेंट्स तुमच्या वाचते, सगळ्यांना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्या अकॉर्डिंग माझे नवीन व्हिडिओजमध्ये मी सुधारणा करण्याचा पण प्रयत्न करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.